हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. मग त्यात आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस म्हणजे एक्झॅक्टली काय, पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे टाईप्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे ॲप्लिकेशन्स हे सगळं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तरी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो बूस्ट होणार आहे अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे की पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा PE डिव्हाइसेस म्हणजे एक्झॅक्टली काय, त्यांची डेफिनेशन काय आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो पॉवर इलेक्ट्रॉनिक or PE devices are electronic components that control and convert electrical power in various applications. ओके, सो पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा PE डिव्हाइसेस हे असे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहेत जे की इलेक्ट्रिकल पॉवरला कंट्रोल आणि कन्वर्ट करतात आणि ते आपण भरपूर ॲप्लिकेशन्समध्ये यूजसुद्धा करू शकतो. ओके, यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक और PE devices are crucial components in many modern electrical systems enabling efficient and reliable power conversion and control. ओके, सो पॉवर इलेक्ट्रॉनिक किंवा PE डिव्हाइसेस हे आपण मॉडर्न इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये यूज करू शकतो. त्याच्यात ते क्रुशियल कंपोनेंट्स आहेत ज्याच्यामुळे एफिशियंट आणि रिलायबल पॉवर कन्वर्जन आणि कंट्रोल आपण मिळवू शकतो त्या सिस्टमसाठी. ओके, यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ओके, म्हणजे आता आपण बघणार आहे की पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा काय काय फीचर्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो पहिला आहे हाय पॉवर हँडलिंग. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कॅन हँडल हाय पॉवर लेवल्स मेकिंग देम सुटेबल फॉर इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ॲप्लिकेशन्स. ओके, सो पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे हाय पॉवर हँडलिंग. म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात किंवा PE डिव्हाइसेस असतात हाय पॉवर लेवल्स हँडल करू शकतात आणि त्याच्यामुळे ते इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ॲप्लिकेशनसाठी सुटेबल असतात. आपण तिथे त्यांनी यूज करू शकतो. ओके, यानंतर सेकंड आहे हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कॅन ऑपरेट ॲट हाय फ्रिक्वेन्सीज अनेबलिंग द एफिशियंट पॉवर कन्वर्जन अँड कंट्रोल. ओके, सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा PE डिव्हाइसेस हे हाय फ्रिक्वेन्सीजला ऑपरेट करू शकतात. मग त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी ही जास्त असते पॉवर कन्वर्जनची आणि कंट्रोलची. त्याच्यामुळे आपण ती वाईडली यूज करतो. ओके, यानंतर थर्ड आहे लो पॉवर लॉस. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आर डिझाईन टू मिनिमाइज द पॉवर लॉस, रिड्युसिंग हीट जनरेशन अँड इन्क्रीजिंग एफिशियन्सी. ओके, सो थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे लो पॉवर लॉस. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा PE डिव्हाइसेसमध्ये त्यांचं डिझाईन अशा प्रकारे केलं असतं ज्याने त्याच्यातली पॉवर लॉस हे मिनिमम असतात किंवा खूप कमी असतात. त्याच्यामुळे हीट जनरेशन ही सुद्धा रिड्यूस होते, कमी होते आणि एफिशियन्सी ही इन्क्रीज होते. ओके, यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ओके, सो आता आपण बघणार आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे कोणते कोणते टाईप्स आहेत, आपण कोणकोणते टाईप्स यूज करतो पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे ते. ओके, सो फर्स्ट टाईप आहे थायरिस्टर्स. थायरिस्टर्समध्ये बघा परत कोणते कोणते सब टाईप्स आहेत. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर ज्यालाच आपण SCR म्हणतो. यानंतर डायोड फॉर अल्टरनेटिंग करंट ज्यालाच आपण डायॅक म्हणतो. नेक्स्ट आहे ट्रायोड फॉर अल्टरनेटिंग करंट ज्यालाच आपण ट्रायॅक म्हणतो. त्यानंतर आहे गेट टर्न ऑफ थायरिस्टर ज्यालाच आपण GTO म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे लाईट ॲक्टिवेटेड सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर ज्यालाच आपण LASCR असं म्हणतो. ओके, सो हे आहेत थायरिस्टरचे टाईप्स SCR, डायॅक, ट्रायॅक, GTO आणि LASCR. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे पॉवर ट्रान्झिस्टर्स. मग बघा पॉवर ट्रान्झिस्टर्समध्ये कोणते कोणते सब टाईप्स आहेत. पहिला आहे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर ज्यालाच आपण BJT म्हणतो.
त्यानंतर नेक्स्ट आहे इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर, ज्यालाच आपण IGBT म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ज्यालाच आपण मॉसफेट म्हणतो. ओके, तर बघा पॉवर ट्रान्झिस्टरचे हे टाईप्स आहेत, BJT, IGBT आणि मॉसफेट. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे पॉवर मॉड्यूल्स. मग त्याचे सब टाईप्स कोणते कोणते आहेत बघा. इंटेलिजंट पॉवर मॉड्यूल म्हणजेच IPM. नेक्स्ट आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक बिल्डिंग ब्लॉक, ज्यालाच आपण PEBB म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हायब्रिड पॉवर मॉड्यूल, ज्यालाच आपण HPM असं म्हणतो. ओके, तर हे आहेत पॉवर मॉड्यूल्सचे टाईप्स. कोणते कोणते आहेत बघा, IPM, PEBB आणि HPM. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे डायोड्स. मग डायोड्सचे कोणकोणते सब टाईप्स आहेत बघा. पहिला आहे रेक्टिफायर डायोड. त्यानंतर नेक्स्ट आहे फास्ट रिकव्हरी डायोड, ज्यालाच आपण FRD म्हणतो. यानंतर नेक्स्ट आहे शॉटकी डायोड. ओके, सो हे आहेत डायोडचे टाईप्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर्स, ज्यालाच आपण IGBT म्हणतो. त्याचे कोणते कोणते टाईप्स आहेत बघा. IGBTचे सब टाईप्स आहेत हाय पॉवर स्विचिंग ॲप्लिकेशन्स आणि हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स किंवा मॉसफेट्स. मॉसफेटचे कोणकोणते सब टाईप्स आहेत बघा. पहिला आहे हाय स्पीड स्विचिंग ॲप्लिकेशन्स आणि दुसरा आहे हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स. ओके, सो हे आहेत मॉसफेटचे सब टाईप्स. त्यानंतर नेक्स्ट आहे गेट टर्न ऑफ थायरिस्टर्स किंवा ज्यालाच आपण GTOज म्हणतो. तर मग GTOजचे कोणकोणते सब टाईप्स आहेत बघा. पहिला आहे हाय पॉवर स्विचिंग ॲप्लिकेशन्स, नेक्स्ट आहे हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्स. ओके, सो हे आहेत GTOजचे सब टाईप्स. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे MOS कंट्रोल थायरिस्टर्स किंवा ज्यालाच आपण MCTज म्हणतो. मग त्याचे कोणकोणते सब टाईप्स आहेत बघा. पहिला आहे हाय पॉवर स्विचिंग ॲप्लिकेशन्स आणि नेक्स्ट आहे हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स. ओके, सो हे आहेत MCTजचे सब टाईप्स. ओके, यानंतर आपण बघणार आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचे ॲप्लिकेशन्स. ओके, सो बघा आत्ता आपण बघणार आहे की पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा PE डिव्हायसेस आपण कुठे कुठे यूज करू शकतो, त्याचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे पॉवर सप्लाईज. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस और PE डिव्हायसेस आर यूज्ड इन पॉवर सप्लाईज टू रेग्युलेट द आउटपुट व्होल्टेज. ओके, सो पहिला ॲप्लिकेशन आहे पॉवर सप्लाईज. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला किंवा PE डिव्हायसेसला आपण पॉवर सप्लाईजमध्ये यूज करतो आउटपुट व्होल्टेज हे रेग्युलेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे मोटर कंट्रोल. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस और PE डिव्हायसेस आर यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर्स. ओके, सो दुसरं ॲप्लिकेशन आहे मोटर कंट्रोल. मग पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा PE डिव्हायसेसला आपण मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस और PE डिव्हायसेस आर यूज इन सोलार अँड विंड पॉवर सिस्टम्स. ओके, सो तिसरं ॲप्लिकेशन आहे रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक किंवा PE डिव्हायसेसला आपण सोलार आणि विंड पॉवर सिस्टम्समध्ये यूज करतो. ओके, रिन्युएबल एनर्जी सिस्टम्समध्ये यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस और PE डिव्हायसेस आर यूज इन इलेक्ट्रिक व्हेकल पॉवर ट्रेन्स. ओके, सो नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा PE डिव्हायसेसला आपण इलेक्ट्रिकल व्हेकल पॉवर ट्रेन्समध्ये यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस और PE डिव्हायसेस आर यूज्ड इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टम्स. ओके, सो नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा PE डिव्हायसेसला आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टममध्ये यूज करतो, जिथे की ऑटोमॅटिक प्रोसेसची गरज असते अशा ठिकाणी ते पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण यूज करतो. ओके, these power electronic devices or PV devices play a vital role in many modern electrical systems, enabling efficient and reliable power conversion and control. ओके, सो जे पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत हे भरपूर मॉडर्न इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये आपण यूज करतो आणि त्यांच्यामुळे एफिशियंट अँड रिलायबल पॉवर कन्वर्जन अँड कंट्रोल आपण
साध्य करू शकतो किंवा मिळवू शकतो. ओके, त्यासाठी ते आपण वाईडली यूज करतो इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं, प्लस त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी बघितल्या. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.